दिवांतरी मी तिच्या तेवणारा दिवांतरी मी तिच्या तेवणारा दिसे शेवटी तीच वातीत माझ्या तिची याद उतरेल मातीत माझ्या तिची याद उतरेल मातीत माझ्या. हा शेर पोचतोय का पुढचा शेर? अरे लेखणी ही खरी जात माझी अरे लेखणी ही खरी जात माझी मला शोधता काय जातीत माझ्या. आहा आहा क्या बात है मुकर्रर भाई मुकर्रर मुकर्रर. अरे लेखणी ही खरी जात माझी अडीच तास. अरे लेखणी ही खरी जात माझी मला शोधता काय जातीत माझ्या तिची याद उतरेल मातीत माझ्या तिची याद उतरेल मातीत माझ्या. शेवटचा शेर अध्यक्षांनी उरक्त घेतलं पाहिजे. उगा कत्तली का बिचारा फुलांच्या उगा कत्तली का बिचारा फुलांच्या पुरे दोन अश्रूच ख्यातीत माझ्या उगा कत्तली का बिचारा फुलांच्या पुरे दोन अश्रूच ख्यातीत माझ्या तिची याद उतरेल मातीत माझ्या तिची याद उतरेल मातीत माझ्या. शवाला जरा खोल माझ्या पुरारे तिची याद उतरेल. एकदम जबरदस्त. मातीत माझ्या. धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार सर्वांचे. आय थिंक हे सर्वांना पोचलेलं असेल. मी ज्यावेळेस हे गात होते त्यावेळेस मी सर्व ठिकाणी बघत होतो. माझे जळगावकर माझे इथले लोक माझे मित्र ते म्हणजे शेवटी एक 50 वर्षाचे गृहस्थ आहेत. ते अक्षरशः काय कळत होतं पण ते असं त्यांचं चाललेलं होतं असं. ही गझल आहे, ही कविता ही रुजते, ही पुरते, ही तुमच्या आतमध्ये पोहोचते. मला असं म्हणायचं आहे की गझल मंथनचे आय एम रिअली थँकफुल टू यू सर की तुमच्यामुळे ह्या मातीत ह्या माझ्या गावाकडे हे सर्व आलेलं आहे. आय एम रिअली थँकफुल टू यू. थँक्यू. मी